डाएटमध्ये इट इज वेल एक्सेप्टेड अँड प्रूव्हन नाव की तुम्हाला वाईड व्हरायटी पाहिजे डाएटमध्ये. लोकांना काय होतं की हे आपल्याला आवडतो आपण हेच खाच राहणार ऑलवेज. नाही, तुम्हाला सीझनल व्हेजिटेबल्स, सीझनल फ्रूट्स, व्हरायटी खायला लागणार. ओके, कारण दरेक पदार्थामध्ये नेचरने, मदर नेचरने, देवाने काही स्पेसिफिक थिंग्स ठेवलेले आहेत विच आर सीझनली कनेक्टेड. ते आपल्याला बॉडीला लागतात. ओके. सेकंड, आता हे खूप मोठा प्रोसेस झाला आहे की लोक फास्ट फूड, प्रोसेस्ड फूड, पॅकेज्ड फूड्स, रेफ्रिजरेटेड फूड्स भरपूर खात आहेत आणि यांचे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यूज आर नॉट दॅट गुड. त्यांचे पोटेन्शियल फॉर गिविंग यू द राईट सबस्टन्सेस फॉर द बॉडी आर नॉट गुड. डायजेस्टिबिलिटीमध्ये इश्यूज आहेत. ओके, तर जेवढं नॅचरल, होम कुक्ड, फ्रेशली प्रिपेअर्ड फूड खाणार तेवढा त्या पर्सनचा इम्युनिटी चांगलं राहणार. ओके, सो रिड्यूस प्रोसेस्ड फूड्स, हॅव मोर हेल्थी नॅचरल फूड्स. Even if you are non-vegetarian, try to have enough of vegetables and fruits in your diet. If you are vegetarian, you are actually a little better off because vegetarian diet causes less inflammation according to some studies compared to a non-vegetarian diet. And non-veg मध्ये पण red meats and those things are more problematic. तर हा झालं, कारण हा आपला डेली फूड आहे. लोक डेली सप्लिमेंट घ्यायचं सांगतात. मी बोलतो तुम्ही कमीत कमी दिवसात 3दा जेवण करता ना, तर ते जेवण बरोबर करा. तुमचं झालं. इफ यू ते बोलतात इफ यू ईट युअर फूड लाईक मेडिसिन देन यू वोंट हॅव टू टेक मेडिसिन्स लाईक फूड. बरोबर. सेकंड आलं लाईफस्टाईल. तर लाईफस्टाईलमध्ये सगळ्यात मोठा पॉईंट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि स्लीप. फिजिकल ॲक्टिव्हिटी वर्ल्ड वाईड रेकमेंडेशन आहे 150 मिनिट्स पर वीक. ते तुम्ही कसं डिवाईड करता इज अप टू यू. आणि लोक बोलतात मी जिम मेंबरशिप घेऊन चालू करणार. मी बोलतो तुम्हाला घरी पाया दिला आहे देवाने, घर दिलेलं आहे किंवा जागा दिला आहे. तुम्ही फ्री हँड एक्सरसाइजेस करा. तुम्ही ट्रू फॉर्ममध्ये योग करा, युनियन ऑफ माइंड बॉडी स्पिरिट. ओके, तुम्ही हे नॅचरल प्रॅक्टिसेस करा विच यू डोंट नीड इक्विपमेंट फॉर. ओके, सूर्यनमस्कार सांगा, पुलअप सांगा, पुशअप सांगा, स्क्वॉट सांगा. ओके, स्ट्रेचेस सांगा, लिंबरिंग सांगा. हे सगळं तुमचं इम्युन सिस्टमला इम्प्रूव्ह करणार. स्पॉट जॉगिंग सांगा, वॉकिंग सांगा, ब्रिस्क वॉकिंग सांगा, रनिंग सांगा विथ द राईट प्रिकॉशन. ओके, सायकलिंग, स्विमिंग, तुम्हाला जे आवडतं फिजिकल ॲक्टिव्हिटी, युअर चॉईस. प्ले अ स्पोर्ट, युअर चॉईस. ओके, नेक्स्ट येतं स्लीप. आता रुटीन झालं आहे की आपण खूप काम करतो, मग एवढा स्ट्रेस अक्युम्युलेट होतं की आपल्याला 2-3 तास यूट्यूब, फेसबुक, रील नाही बघितलं तर शांतता वाटत नाही. बरोबर. ट्रूथ ऑफ टुडे. येस, करेक्ट. आता तुम्ही जेवढा स्क्रीन टाईम घेणार क्लोज टू स्लीप, तुमचं स्लीप डिस्टर्ब होणार. बरोबर. सेकंड, तुम्ही जेवढा लेट झोपणार. आता शास्त्रांमध्ये तर सांगितलंय 10 वाजता झोपून जायचं. आता कोण झोपतो 10 वाजता? 10 वाजता लोक घरी पडत असतात. एक्झॅक्टली. तर आपल्याला तो आठवण ठेवायचं आहे की 10 नाही तर ॲटलिस्ट 11 नाही तर 12. आता रुटीनली मला यंग जनरेशन आणि ॲक्च्युली त्यांचे पेरेंट्स किंवा 2-2 वाजता, 3-3 वाजता झोपतायत रात्री. तर देर आर मेनी नॅचरल हॉर्मोन्स दॅट आर रिलीज्ड इन द बॉडी, मेनी नॅचरल चेंजेस दॅट अकर, जे फक्त 12 आणि 4च्या मध्येच होतात बॉडीमध्ये. तुम्ही मग 4 वाजता झोपलं आणि 12 तास पण झोपलं, तुम्हाला ते सबस्टन्सेस नाही भेटणार. बिकॉज दॅट इज मदर नेचर. इट्स अ सर्केडियन रिदम. तुम्ही त्याला फोर्स नाही करू शकत की मी 4 वाजता झोपणार, तू तरी मला ग्रोथ हॉर्मोन रिलीज करून दे, विच इज युअर बिगेस्ट वे टू हॅव अँटी एजिंग. बाय द वे, अँटी एजिंग इज इक्वल टू स्ट्रॉंग इम्युनिटी फॉर मी. ओके, अ पर्सन who's not getting old basically has a strong immune system. It goes hand in hand, not directly, indirectly. So sleep on time, wake up on time. Okay, wake up on time. त्यानंतर थोडा फिजिकल ॲक्टिव्हिटी. ओके, तर डाएट, लाईफस्टाईल झालं. मग येतो स्ट्रेस रिडक्शन. स्ट्रेस मॅनेजमेंट इज अ रॉंग वर्ड. आपण आपला कचरा थोडी मॅनेज करतो, आपण कचरा काढून टाकतो. ओके, कचरा कोणी मॅनेज करत नाही. तर स्ट्रेस मॅनेजमेंट इज अ रॉंग वर्ड. ओके, स्ट्रेस रिडक्शन करायला पाहिजे किंवा स्ट्रेस एलिमिनेशन करायला पाहिजे. आता स्ट्रेस एलिमिनेशनसाठी आपल्याला खूप यंग एजपासून आपल्या बालांना ट्रेन करायला लागणार इन द राईट संस्कार, जसं मी सांगितलं. आता काय झालं आहे की
kids will get everything they want or they will be in extreme stress. There are big ranges in between. But आपल्याला समजायला लागेल की the process from very early in India was training the kids to face some adversity, to face some successes, to live a balance, ज्याला आपण बोलतो इमोशनल कोशंट चाइल्डचा. तर या इमोशनल कोशंटमध्ये आपले जे एन्शंट सिस्टम्स परत, whether it is meditation, whether it is prayer, whether it is yoga, pranayam, हे सगळं येतं. I have patients who come and ask us ki what can we do, and for those who have the ability, the capacity, the understanding, they are willing to come and learn from us. आम्ही स्वतः पण काही प्रोग्राम्स करतो. मी ॲज अ डॉक्टर एक टीम बरोबर जिथे आपण लोकांना या सगळ्यामध्ये ट्रेन करतो.